पडसाद केली आहे आणि काय होतं? काय आहे की मी आज जे 2008ला जे बम धमाका इथे झाला होता, ज्याच्यामध्ये 6 निर्दोष लोकांचा जीव गेला होता, ते आज मी आसमान को क्या बोलेंगे, आकाश, मालेगावचा आकाश बघायला आलेलो आहे. हे बॉम्ब कुठून पडला होता, म्हणजे इतकं वर्षानंतर आपण या निकषावर आलेले आहे की या ब्लास्टच्या मागे कोणी नाही होतं, तर ते बॉम्ब काय आकाशातून पडला होता की जमिनीतून आला होतं हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. म्हणजे एका अर्थाने आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज असू द्या किंवा कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की आपण जगामध्ये सगळ्यात चांगली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज कुठली आहे, तर आपली NIA कशासाठी स्थापित करण्यात आला होता, तर ते जे आतंकी घटना वारंवार देशामध्ये होत होती तर त्याचा स्कोप इतका वाईड होता, म्हणून सरकारने नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आणि प्रामुख्याने त्यांचं काम एकच होतं की ज्या देशामध्ये आतंकी हमले होत होते त्याला शोधून काढण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. खूप चांगले ऑफिसर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले होते. आणि जेव्हा अशा प्रकारचा निकाल येतं तर याच्या बाबतीत ही शंका उपस्थित होतं की आपल्याला NIA ची गरज आहे का, की लोकल पोलिसांनीही ते केलं असतं. तुम्ही असा काय अद्भुत कारनामा केलेला आहे 17 वर्ष उलटून सुद्धा, की एक दिवस कोर्ट म्हणतं की नाही याच्यामध्ये कोणीही दोषी नाही आहे. आणि एक म्हणजे सरकारला प्रश्न विचारायचा आहे की जे मुंबई ट्रेन धमाका झाला होता त्याच्या नंतर अशाच प्रकारचा निकाल आला, कोर्टाने म्हटलं की नाही हे 12 लोक जे आहे ते सगळं निर्दोष आहे. आणि इमिजिएट त्याच्या नंतर सर्व राजनैतिक पक्ष, सर्व म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सेना किंवा अजितदादाचे NCP हे सोडून त्यांच्या सोबतच काँग्रेसने ही मागणी केली की नाही आम्हाला हे ट्रेन ब्लास्टचा जे निर्णय आलेला आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. मग उद्धव साहेबांची शिवसेनेची खासदार प्रियंका चतुर्वेदींनी ही तशी मागणी केली की हे निर्णय आम्हाला मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टमध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्र सरकार धावून गेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आहे. तर ते मान्य नसेल तर हे कशाला मान्य करतात? ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी त्यांचे जे जे मोठे मोठे नेत्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐका, ते म्हणत होते की सत्यमेव जयते, सत्याचा विजय झालेला आहे. मग तो काय असत्य होता का? मग तो कोर्टाचा जे निर्णय आहे तो जज त्याच खुर्चीवर बसलेला आहे, हे जजनी जे दिलेला आहे त्याही ते कोर्टाचा निर्णय आहे. मग असा दुजाभाव कशासाठी? आज आम्ही ज्या परिवारातले लोकांचा, निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे, या देशामध्ये राहणारे मी असू द्या तुम्ही असू द्या, त्यांना काय आपण कशा प्रकारे सामना करणार आहे, काय उत्तर देणार आहे? की आता झालं, खूप वर्ष झाले, तुम्ही विसरून जा. मग हे सगळे जे प्रश्न आहे या लोकांना आम्ही फक्त हे सांगण्यासाठी आलेलं आहे की या लढाईमध्ये तुम्ही एकटं नाही आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. जिथे जिथे तुम्हाला आमची, आणि खऱ्या अर्थानं सांगायचे असेल तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितलं 3-4 दिवस पूर्वी त्यांचा आदेश आला होता कि मी मालेगावला जाऊन त्या परिवारातले लोकांना कमीत कमी, किसी का बेटा किसी का भाई का इंतकाल हुआ है, उसकी जान गई है, तर फक्त त्यांना हे सांगण्यासाठी की आम्ही तुमच्या सोबत आहे या लढाईमध्ये. मला मागच्या 3 दिवसामध्ये येणे शक्य झालं नाही आहे, कारण माझ्या विरोधात आता
13-14 केसेस रजिस्टर झालेले आहे. त्याच्यापैकी मेजॉरिटी केसेस जे आहे ते सगळं बोगस केसेस रजिस्टर करण्यात आलेलं आहे. पण काय हे कोर्टाची प्रक्रिया आहे, आपण आदर करून. जेव्हा कोर्टाचा निकाल लागला त्याच्यानंतर मालेगावमध्ये भाजपासून हिंदुत्ववादी संघटना असते त्यांनी एक जल्लोष केला आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे सिमीवर तर बंदी आहे, सिमीचा याच्यात हात आहे, जमेतून उलमा याच्यावर बंदी आणावी अशी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. आता या भाजपवाल्यांना मला हे सांगायचे आहे की देशामध्ये आपली सत्ता किती वर्षापासून आहे, किती वर्ष झालेले आहे, राज्यामध्ये किती वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये आहे. मग तुम्ही जेव्हा जल्लोष करत होते तर माणुसकीच्या दृष्टीने तुम्ही जेव्हा ट्रेन ब्लास्टचा निर्णय आला होता त्यावेळी सुद्धा तुम्ही जल्लोष करायला पाहिजे होतं. काय आहे की आम्ही कोणत्या एका जातीचा धर्माचा चष्मा घालून आम्ही हे केसेसला बघत नाही. या देशामध्ये जोपर्यंत आतंकी घटना घडेल आणि त्याच्यामधून आपण रंग आणि राजनीती हे दोघं आपण आतंकी घटनामध्येही आपण बघणार असेल तर या देशामध्ये कधीही प्रामाणिक न्याय होणार नाही. आणि आतंकची घटना जे 2006ला 2008ला मालेगावमध्ये घडलेली आहे तर तीच घटना 2025 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे. आणि त्याच्यामध्येही आपण रंग शोधत होते आणि राजनीती करत होते. पहलगामच्या संदर्भात मी आपल्याला बोलतो. तर याचा अंत कधीही होणार नाही आहे. आम्ही काय स्पष्टपणे सांगतो, कोणी मुस्लिम समाजाचा दोषी असेल, निष्पाप लोकांना मारलं असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करा तुम्ही. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. पण आपण फक्त जातीच्या आधारावर अशा प्रकारचे निर्णय आल्यानंतर त्याच्यामध्येही आपण रंग शोधत असणार तर या देशासाठी खूप भयानक परिस्थिती आहे. तो आप इस बारे में क्या बोलेंगे? अभी यही बात तो आप बोल रहे हैं कि दहशतवाद को मदद से न जोड़ सकेंगे. कल साध्वी ने तो यही बात कही है कि आतंकवाद का रंग सब जो है हरा रंग होता है. हरा रंग होता है. देखिए झूठ की वजह से लाइट भी चली गई है उनके. देखिए चलेगा आप लोगों को. देखिए हम तो ये समझते हैं कि साध्वी का जो भगवान होंगे हमारे अल्लाह, उन्हें सबसे ज्यादा अच्छा रंग अगर कोई नजर आता था तो वो हरा रंग था. इसीलिए दुनिया की धरती के ऊपर सबसे आम रंग कोई है तो वो हरा रंग है. पेड़ पौधे, सब्जी, फल, फूल ये सब हरे रंग से ताल्लुक रखते हैं. ऐसे घटिया सवालों का जवाब ऐसे ही घटिया लोग दे सकते हैं जो मैंने आपको बताया है कि आप जब तक आतंकी घटनाओं को आप आतंक की नजर से नहीं देखेंगे कि साहब ये आतंकी है, इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, हम किस मुद्दे के ऊपर भटक चुके हैं. जिस दिन नतीजा आया आप किसी भी टीवी चैनल को उठा के देख लीजिएगा, चर्चा ये हो रही थी कि कांग्रेस ने उस वक्त ये कहा था कि इस देश के अंदर अब भगवा आतंकवाद आ गया है, सैफरन टेरर आ गया है करके. तो चर्चा ये नहीं हो रही थी कि आखिर बम फोड़ा किसने था, आरोपी थे कौन. ऐसे कौन सी बातें सामने आई है कि जज ये कहता है कि बराबर से पंचनामा नहीं किया गया था. हम क्या ये सुनने के लिए बैठे हैं 17 साल के बाद कि जज साहब हमको ये कह रहे हैं कि साहब वो पंचनामा नहीं हो बराबर से हो पाया था. 5-5 जजेस बदल गए. पहले ही जज है, आप तो फैसला उस वक्त भी दे सकते थे कि ये पंचनामे को डबल से किया जाए करके. 17 साल जब कोई निशानी नहीं बची है, हमको ये सुनाया जा रहा है कि नहीं साहब 17 साल पहले पंचनामा बराबर नहीं हुआ था.
आज दुर्भाग्यवश हमको ये कहना पड़ रहा है कि ये फैसले जो है ये आम लोगों का विश्वास जो न्याय प्रणाली के ऊपर, जुडिशियरी के ऊपर, हमारी अदालतों के ऊपर जो है, कहीं ना कहीं उसके ऊपर एक सवालिया निशान खड़ा करता है। उसमें आज जिन लोगों ने किया है, अगर समझ लीजिएगा अदालत की, अगर हम मान ले कि ये लोग नहीं दोषी थे, तो करने वाला तो कहीं ना कहीं घूम रहा है। और हम इतनी आसानी से ऐसे लोगों को कुछ भी बोलने के लिए, फैसला आया है तो रोड के ऊपर निकल गए नाचने के लिए। हम उनको ये कह रहे हैं, हम हुकूमत से आंख में आंख डालकर नरेंद्र मोदी साहब से हम ये सवाल कर रहे हैं कि जो असद साहब ने पार्लियामेंट के अंदर, ये 4 चूहे कौन थे जो इस मुल्क के अंदर चलते हुए टहलते हुए आए, बेखुसूर लोगों को मारे और टहलते हुए वापस चले गए हैं करके। तो कहीं ना कहीं आप अपने भक्तों को इस तरीके से बेवकूफ बना सकते हैं। हम ना आपके भक्त हैं, ना आपके झूठ को कबूल करने वाले हैं। हम आपसे बराबर सवाल करते रहेंगे, हम आपके खिलाफ बराबर लड़ते रहेंगे। साध्वी प्रज्ञा सिंगने काल एक याचिका दाखल केली एनआय कोर्टात, तर माझ्यावर टॉर्चर झालेलं आहे, मला लय टॉर्चर केलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं, त्यांच्यावर कारवाई व्हावी। असंच टॉर्चर ज्या मुस्लिम लोकांना पकडलं होतं त्यांच्यावरही झालेलं होतं, पण त्यांनी पण अशी मागणी करावी। काय आहे की या देशामध्ये अगर जस्टिस इज इक्वल फॉर एव्हरीबडी, म्हणजे न्याय सगळ्यांसाठी समान आहे हे आपण मानत असेल, तर किंबहुना मुंबईच्या धमाकेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेली, सुप्रीम कोर्टाने ते रिव्ह्यू जे आहे पिटिशन एक्सेप्ट केली। ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितले की आम्ही हे लोकांना अरेस्ट करणार नाही, पण आम्ही रिव्ह्यू करणार आहे। आणि समजा महाराष्ट्र सरकार या जजमेंटला रिव्ह्यू करण्यासाठी तयार नसेल, तर सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा या अधिकार आहे की त्यांनी स्व मोटो महाराष्ट्र सरकारला हे सांगावं की तुम्ही जशा या निर्णयाच्या विरोधात आमच्याकडे आलेले आहे, मालेगावच्या विरोधात, मालेगावचं जे जजमेंट आलेलं आहे ते जजमेंट ही आमच्याकडे पाठवा, त्यालाही आम्ही रिव्ह्यू करू। नाहीतर हे तर पॉलिटिकल डिसिजन झालेलं आहे की हे जे आहे विशेष जातीचे आहे, म्हणून महाराष्ट्र सरकार यांना एक संदेश द्यायचा आहे। आणि ठीक आहे, तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेसवर बोट दाखवत होते की त्यांनी याच्या बाबतीत राजनीती केली, सगळ्यात घाणेरडी राजनीती या देशामध्ये कोणी केली असेल आतंकच्या घटनेच्या संदर्भात, तर ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी आहे की ज्यांनी एक आतंकी, जे एक्यूज्ड आहे, जी आरोपी आहे आतंकच्या मामल्यामध्ये, देशामध्ये कोणीही चांगला माणूस भेटला नाही होता, म्हणून एका साध्वीला भोपाळचा तिकीट देऊन तिला लोकसभेमध्ये पाठवले आणि जगाला एक संदेश दिले की आमच्याकडे आतंकी आरोपीलाही आम्ही लोकसभेमध्ये बसवू शकतो। काही तुम्हाला चांगले लोक मिळाले नाही होते, आता ती सुटली, तुम्ही तिला पंतप्रधान करा, आम्हाला काय देणं घेणं। एटीएस ने जो है हेमंत करकरे साहब ने जान पे खेल के सब सुकून जमा किए। सरकारी वकील रोजनी सारीन का ये कहना है कि हम पे दबाव था कि इनके साथ नरम रवैये अख्तियार किए, और वो सबूत कहाँ गए, इस बारे में आप क्या कहें? देखिए, मैं समझता हूं कि शहीद हेमंत करकरे साहब हो या दूसरे ऑफिसर्स, जिन लोगों ने उस मुंबई के आतंकी हमले में अपने सीनों को बंदूक की गोलियों के सामने रखा, उसमें शहीद हेमंत करकरे साहब ने ये नहीं देखा कि ये आतंकी मामले के अंदर करने वाले कौन है। उनके हाथ में पुख्ता सबूत लगे, उन्होंने ये सबको है तो जेल में बंद किया। इन सब के ऊपर उन्होंने आरोप लगाए, एविडेंस के साथ लगाए। दुर्भाग्यवश उन्हें किस तरीके से मारा गया वो एक अलग बात है, लेकिन आज अगर हम जश्न मना रहे हैं तो एक तरीके से हम शहीद हेमंत करकरे की हत्या का जश्न मना रहे हैं।
ये भाजपा वाले, ये दूसरे संगठन जितने भी है, ये सभी लोग जो है उनकी शहादत के ऊपर सवाल खड़े कर रहे हैं। इसमें मामूली बात नहीं है कि इस देश में एक सर्विंग आर्मी ऑफिसर जो नौकरी के ऊपर है और छोटा मोटा कोई ओहदे के ऊपर नहीं बल्कि एक लेफ्टिनेंट कर्नल रैंक का ऑफिसर, उसको पकड़कर लेकर आना, क्या आर्मी उस वक्त पूरी खामोश बैठी थी कि नहीं हमारी इस वर्दी के ऊपर गलत इल्जाम लगाया जा रहा है करके? उस वक्त आर्मी के बड़े बड़े ऑफिसर्स को भी यह जानकारी दी गई थी कि आपके ये ऑफिसर के खिलाफ हमारे पास ये सबूत है करके। तो आज इतने सालों के बाद जब ये हो रहा है तो हम सिर्फ क्या कर सकते हैं? हम हुकूमत से जितना लड़ना है लड़ेंगे, हम हुकूमत से जो भी सवाल करना है हम करेंगे, अदालत की जो भी लड़ाई लड़ने का है उसमें हमारे से जो बन सकेगा हम करेंगे। और भी तंजीमें साथ में आ रही है। हमारा तो यही कहना है कि जो पीड़ित है वो पीड़ित ने सुप्रीम कोर्ट में जाकर है तो ये गुहार लगानी चाहिए कि मेरे साथ, मेरे परिवार के साथ नाइंसाफी हुई है, मेरा बच्चा, मेरा बेटा, मेरा भाई, मेरा शौहर मारा गया, बेकसूर था, इसका कोई लेना देना नहीं था, ये केस को रिव्यू किया जाए करके। लेकिन वो परिवार तो इतने गरीब है कि वो अदालत तक नहीं पहुंच सकते। क्या एमआईएम हमेशा से ही मतलब मजलूमों के साथ खड़ी हुई है इसमें। और सिर्फ एमआईएम ही नहीं, जिस दिन मालेगांव की आवाम को यह पता चलेगा कि साहब ये सुप्रीम कोर्ट में जाने का है, किसी और को पैसा जमा करने की जरूरत नहीं रहेगी। इस काम के लिए आप सिर्फ एमआईएम के बारे में बात कर रहे हैं, जो इस मुल्क से मोहब्बत करता है, जो इस मुल्क के अंदर इंसाफ चाहता है, इंसाफ की लड़ाई लड़ना चाहता है, उसमें हो सकता है कि हमारे कई सारे हिंदू भाई भी होंगे जो आगे आएंगे और ये कहेंगे। क्योंकि आज अगर हम ये सवाल उठा रहे हैं तो हम उन बेहिसाब 190 के करीब जो ट्रेन के अंदर बैठे हुए थे, 2006 के ट्रेन, मुंबई ट्रेन धमाकों के अंदर जो 190 के करीब लोग मरे थे, उसमें क्या एक जाति के लोग थे, एक धर्म के लोग थे? बम रखने वालों को यह मालूम था कि नहीं ये डब्बे के अंदर है तो सिर्फ एक ही जाति के लोग हैं। उन्होंने जब बम रखा तो उनको यह मालूम था कि इस ट्रेन के अंदर सफर करने वाला हिंदू भी है, मुसलमान भी है, सिख भी है, पारसी भी है, सिंधी भी है, जैन भी है। तो मरने वाले वो लोगों को हम क्या जवाब दे रहे हैं? यही कह रहे हैं कि साहब अब हो गया है, अब है तो हमारा सब भूल जाओ, इतने साल हो गए हैं, अब आगे बढ़ने की जरूरत नहीं है, ये लड़ाई लड़नी है।